मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 5 वचन 33 पासून 37 पर्यंत मी वाचतो. लक्ष देऊन ऐका. खोटी शपथ वाहू नकोस, तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर, म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते. हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, शपथ वाहूच नका, स्वर्गाची नका, कारण ते देवाचे राजासन आहे. पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पदासन आहे. यरूशलेमचेही नका, कारण ती थोर राजाची नगरी आहे. आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे. याहून जे अधिक आहे ते वाईटापासून आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी पृथ्वीवर होता, तेव्हा जे लोक त्याच्या मागून येत होते, शास्त्री पौरुषी लोक त्याच्या मागून येत होते, किंवा अनेक लोक येशूचे प्रवचन ऐकण्यासाठी, त्याचे चमत्कार पाहण्यासाठी त्यांच्या मागून येत होते, तेव्हा येशू त्यांना उपदेश देत होता, त्यांना ज्ञान देत होता, त्यांना काही देवाच्या राज्याविषयी सांगत होत्या. आणि म्हणूनच जर तुम्ही बायबल वाचत असाल तर बायबलमधील मत्तई अध्याय 5, 6 आणि 7 हे तुम्ही सावकाशपणे वाचा. तुम्ही भले येशूला ओळखत असाल किंवा येशूला ओळखत नसाल, पण एखादा माणूस जेव्हा ही वचनं वाचतो तेव्हा त्याला देवाची ओळख होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच या 5व्या अध्यायामध्ये येशू त्याचं डोंगरावरील प्रवचनाविषयी काही उपदेश करतो, आणि नंतर लोकांना रागाविषयी, अशुद्धतेविषयी, व्यभिचाराविषयी अनेक गोष्टी सांगतो. त्याचप्रमाणे तो शपथेविषयी आणि खरेपणाविषयी सांगतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जसं वचनामध्ये लिहिलं आहे की खोटी शपथ वाहू नकोस, तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे पूर्ण कर, खऱ्या कर. म्हणजे असं देवाने त्यावेळी जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना देवाने सांगितलेलं की तुम्ही जर शपथ खात असाल तर ती शपथ पूर्ण करा, खोटी शपथ वाहू नका. पण देवाने त्या काळच्या लोकांना संधी होती की ते देवाची शपथ घेत होते, आणि पण देवाने सांगितलेलं खोटी शपथ वाहू नका. आता शपथ म्हणजे काय? एखाद्या माणसाला स्वतःची गोष्ट खरी आहे, म्हणजे मी जे बोलतोय ते खरं आहे, त्यासाठी तो काय म्हणतो, हां मी माझ्या आईची शपथ खातो, हां मी माझ्या बाबाची शपथ खातो. कोण अजून असला तर बोलतो मी माझ्या बायकोची, मुलांची पण शपथ खातो. आणि एकदमच कोण असला, विश्वास पटतच नाही, तर मग काय म्हणतात, देवाची पण शपथ घेतो. हालेलुया, हालेलुया. शपथ म्हणजे एखाद्या माणसाने आपल्यावर भरोसा ठेवावा, आपल्यावर विश्वास ठेवावा, आपण जे बोलतोय ते खरं आहे असं समोरच्या माणसाला पटवून देण्यासाठी शपथ वाहिली जायची. आता बायबलमध्ये देवाने सुद्धा अब्रामाच्या वेळेला शपथ वाहिलेली आहे. जेव्हा देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला तेव्हा देव काय म्हणाला, मी तुला आशीर्वाद देईनच देईन. आणि बायबल सांगते की देवाने शपथ वाहून हे सांगितलं. पण का? कारण देवापेक्षा मोठा कोणीच नाही आहे, आणि अब्रामाने विश्वास ठेवावा म्हणून बायबलमध्ये सांगितलं, देवाने शपथ वाहून त्याला सांगितलं की मी तुला आशीर्वादित करीनच करीन. हालेलुया, हालेलुया. पण मला सांगा, देव कसा आहे? विश्वसनीय आहे. देव कसा आहे? खरा आहे. देव कोणी माणूस नाही. एखाद्या माणसाला तुम्ही आज विचाराल तर उद्या तो उलट त्याचं उत्तर देईल. आज तो खरं बोलेल, दुसऱ्या दिवशी खोटं बोलणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसाचा स्वभावच असा आहे की माणूस हा खोटारडा आहे. छोट्या छोट्या गोष्टीत असो किंवा मोठ्या गोष्टीत असो, माणूस खोटं बोलतो. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेला येशू पृथ्वीवरती आला होता आणि लोकांना उपदेश करत होता, तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या मागे येणारे शास्त्री, पौरुषी किंवा लोक देवाचं नाव घ्यायचे आणि खोटं पण बोलायचे. म्हणजे शपथा व्हायची, देवाच्या मंदिरामध्ये उभे राहून शपथा वाहणार की देव असं करेल तसं करेल, आणि मात्र स्वतः वाईट मार्गाने जगायचे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जेव्हा येशू पृथ्वीवरती होता तेव्हा त्यांनी लोकांना सांगितलं, शपथ वाहूच नका. येशूने काय सांगितलं? शपथ वाहूच नका. येशू म्हणाला, स्वर्गाची वाहू नका, कारण ते देवाचं राजासन आहे.
पृथ्वीचे वाहू नका, कारण ते त्याचं पदासन आहे. यरुशलेमची वाहू नका, कारण ती थोर राजाची नगरी आहे. आणि स्वतःच्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण तुम्ही तुमचा एकही केस काळा किंवा पांढरा करू शकत नाही. तुमचं बोलणं होय तर होय असलं पाहिजे, नाही तर नाही असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज तुम्ही जगामध्ये अनेक लोक पाहत असाल, अनेक लोक स्वतःवर भरोसा पटवून देण्यासाठी ते शपथ वाहतात. एखाद्या चोराला पोलिसांनी पकडलं आणि पोलिसांनी बोललं ना की तूच चोरी केली, तूच चोरी केली, तो काय म्हणतो, नाही नाही साहेब मी नाही चोरी केली, आईची शपथ मी नाही चोरी केली बोलतो ना. आणि जर साहेब ऐकत नसेल तर अरे बाबाची शपथ घेतो, आणि कमी पडलं तर बायकोची पण घेतो, आणि मग नाही पडलं तरी मग बोलतो देवाची पण शपथ घेतो. कशाला? माणसानी त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे म्हणून. पण जी माणसं शपथ घेतात आणि शपथ पूर्ण करत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये श्राप येतात. म्हणून येशूने सांगितलं आहे की तुम्ही शपथ वाहू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला शपथ देता आणि ती शपथ तुम्ही पूर्ण करत नाही, त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होतो, त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होतो. एखादा माणूस समजा तो देवाला ओळखत नाही आहे, तोपर्यंत ठीक आहे. आता तुम्ही येशूकडे आलेला आहात, तुम्हाला येशूची ओळख झालेली आहे. बायबलमध्ये येशूला काय म्हटलेलं आहे? येशू म्हणाला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्याशिवाय कोणी पित्याकडे येत नाही. म्हणजे येशू कसा आहे? सत्य आहे, तो खरा आहे. म्हणून आपण जर येशूची मुलं आहोत तर आपण खोटे बोलू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आपण खोटे बोलू शकत नाहीत. म्हणून येशूने सांगितलं तुम्ही शपथा वाहू नका, कारण अनेक लोक दुसऱ्याला फसवण्यासाठी शपथा वाटतात. म्हणजे एखादा दारुडा माणूस असेल, त्याला जर बायकोला समजावून द्यायचं असेल की उद्यापासून मी दारू पिणार नाही, तुझी शपथ, तुझ्या डोक्यावर हात ठेवतो. बायको बोलते माझी शपथ नाही, तुमच्या आईशी घ्या, मी मेली तर. त्यांना अशी भीती वाटते. म्हणजे जगातल्या लोकांचा असं समज आहे की शपथ घेणाऱ्या माणसाची जर शपथ घेतली तर तो मरू शकतो, पण तसं नाही आहे. हालेलुया, हालेलुया. तर जेव्हा एखादा माणूस आपल्या बायकोला बोलतो की आजपासून मी दारू सोडेन, आजपासून मी दारूला हात लावणार नाही, तुझी शपथ घेतो मी, पण तोच माणूस कामावर जातो, संध्याकाळी येताना पूर्ण टाईट होऊन येणार, हलत डुलत हलत डुलत. बायको बोलते अरे सकाळी तर तुम्ही माझी शपथ घेतलेली, मग आज पिऊन कसे आलात? काय नाही, उद्यापासून येईन, उद्यापासून नाही पिणार. हालेलुया. आणि असेच प्रकारे अनेक लोक खोटं बोलण्यासाठी शपथेचा वापर करतात. एखादा तरुण मुलगा आहे किंवा तरुण मुलगी आहे, त्याचं प्रेम आहे मुलीवर, तर तिला काय काय मोठे मोठे वादे कसमे काय काय घालतात. म्हणजे सांगणार, शपथ वाहणार, तू फक्त बोल एकदा माझ्याबरोबर लग्न करायला, मी पूर्ण जग तुला फिरवून आणीन, शपथ घेतो मी तुझी. ती मुलगी बोलते अरे बापरे, एवढा प्रेम करतो माझ्यावर खरोखरच? तर ती पण विचार करते चला बोलून टाकूया. आणि अनेक वेळेला अशी लोक खोटं बोलून त्या मुलीसमोर, समजा तो मुलगा दररोज गाडी घेऊन येत असेल, चांगले चांगले कपडे घालून येत असेल, आणि तिला पण विश्वास पटत असेल की हा चांगला मुलगा आहे, माझी शपथ घेतोय, देवाची शपथ घेतोय, तर कदाचित खरोखर मला जग फिरवायला नेईल. आणि मग लग्न होतं आणि मग माहिती पडतं शेतामध्ये शेण कालवायला लावलं ह्याने मला. लग्नाच्या आधी तर बोला तुझी शपथ, मी तुला सगळं जग फिरायला नेईन, आणि नंतर लग्न झाल्यानंतर माहिती पडलं की अरे आता खोटारडा निघाला, आता दारुडा निघाला. ह्यानी शपथ वाहिली. म्हणजे शपथ जे लोक वाहतात ते खोटारडे आहेत, ते देवाच्या इच्छेप्रमाणे चालत नाही. आणि जे लोक देवाची शपथ वाहतात पण ते पूर्ण करत नाहीत, त्यांच्या जीवनावर देवाचा दंड येऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. तुमच्याकडे बायबल असेल तर पहा, याकोबाच्या पत्रामध्ये काय लिहिलं आहे. याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 12. याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 12 मध्ये असं लिहिलं आहे, माझ्या बंधूंनो, मुख्य तर शपथ वाहू नका, स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाची शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून होय म्हणायचे तर होय म्हणा, नाही म्हणायचे तर नाही म्हणा. म्हणजे जर तुम्ही शपथ वाहता आणि खोटी शपथ वाहता
तर लक्षात घ्या, तुमच्यावरती दोष लागणार आहे. देव तुम्हाला शिक्षा करू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जेव्हा येशू पृथ्वीवर आला तेव्हा येशूने स्पष्ट सांगितलं की तुम्ही शपथ वाहूच नका. देवाची पण वाहू नका, स्वर्गाची पण वाहू नका, पृथ्वीची पण वाहू नका, आणि इतकंच नाही तर तुमच्या मस्तकाची पण वाहू नका. का? कारण तुम्ही तुमच्या डोक्यावरचा एकही केस काळा किंवा पांढरा करू शकत नाही. आता जे म्हातारी माणसं आहेत ते सांगा किती वेळा डोक्याला काळा लावतात. रोज 1-1 महिन्यानी 2-2 महिन्यांनी केस काळे करावे लागतात. किंवा काही तरुण मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत ज्यांची केस आताच पिकायला लागली, ते पण विचार करतात अरे आता आमचं पुढे कसं होणार. ते पण कलर लावतात, पेंटिंग करतात. हालेलुया, हालेलुया. किंवा ज्यांच्या डोक्यावरती केसच नाही आहेत ते पुन्हा केस उगवू शकतात का? देवाने दिले तर येतील, त्याने दिले नाही तर कुठून येणार नाही. हालेलुया, हालेलुया. माणूस स्वतःच्या डोक्याचे केस पांढरे किंवा सफेद करण्यासाठी असमर्थ आहे. त्याच्यामध्ये ती ताकद नाही आहे की तो त्याच्या डोक्यावरचे केस पांढरी किंवा काळी करू शकतो. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये येशूला 2 गोष्टी सांगायचे. एक तर तुम्ही शपथ वाहू नका. दुसरी गोष्ट, तुम्ही खरेपणाने वागा. जर तुम्ही येशूकडे आलेला आहात, तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहात, तुम्ही येशूचे मुलं झालेले आहात, मग जेव्हा तुम्ही जगात वागता तेव्हा तुम्ही खरेपणाने वागलं पाहिजे. म्हणून बायबलमध्ये खरेपणा हा शब्द अनेक ठिकाणी आहे. बघा, बायबलमध्ये लिहिलं की देवाची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने. कारण जो खरं बोलतो त्याने देवाला पाहिलेला आहे. जो खरं बोलतो त्याने देवाला पाहिलेला आहे. जो खरं बोलतो ते जिवंत देवाची मुलं आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नीतिसूत्र अध्याय 12 वचन 22 याच्यामध्ये असं लिहिलं आहे, असत्य बोलणारी जीभ परमेश्वराला त्याचा वेट आहे, पण जे खरेपणाने वागतात त्याला आनंद होतो. जेव्हा तुम्ही जगामध्ये जगत असताना खरेपणाने वागता तेव्हा स्वर्गात देवाच्या हृदयाला आनंद होतो. स्वर्गातून देव बोलतो हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, ही आशीर्वादित लोक आहे. तो साक्ष देतो. कोणाला? देवदूतांना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून गरज आहे की तुम्ही ईश्वर विश्वास ठेवल्यानंतर तुमचा खोटारडेपणा गेला पाहिजे. आणि आजपर्यंत तुम्ही जर अनेक लोकांना कसमे, वादे, शपथ काय काय घातलं असेल, प्रॉमिस दिलं असेल, गॉड प्रॉमिस बोलला असाल, आईची शपथ मी तुला सोडणार नाही. लग्नाच्या वेळेला नवरा बायकोच्या वेळी पण हात पकडून शपथ घेतात. नवरा बोलतो आयुष्यभर मी तुझ्यासोबत राहीन, कधी तुला फसवणार नाही. 6 महिन्यानंतर असं होतं की बायको बोलते तू जा रे बाबा माहेरी जा, खूप त्रास देते मला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसं आज एक बोलतात आणि उद्या वेगळे वागतात. आणि म्हणूनच येशू म्हणाला तुम्ही शपथ वाहूच नका. आजपर्यंत तुम्ही एखाद्या माणसाला पैसे दिले असतील आणि तुम्ही शपथ वाहिली असेल की मी तुझे पैसे अमुक अमुक वेळेला देईन, तुला शपथ घेऊन, देवाची शपथ घेऊन सांगतो. लक्षात घ्या, जर तुम्ही देवाच्या नावाचा वापर करून शपथ घेता आणि ती शपथ जर तुम्ही पूर्ण करत नाही त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर येतो. हालेलुया, हालेलुया. एकदा एक भिकारी माणूस होता जो रस्त्याला बसलेला होता. खूप वर्षापासून तो त्या रस्त्यावरच बसायचा. एकदा त्या ठिकाणी एक देवाचा सेवक गेला आणि बघितलं की हा भिकारी खूप वाईट अवस्थेमध्ये आहे. तर त्याने त्याची भेट घेतली आणि त्याला विचारलं की बाबा तुझी अशी अवस्था का झाली. तर तो बोलतो मला माहिती नाही असं का झालं म्हणून. मी तर चांगला होतो, खूप पैसेवाला होतो, माझं चांगलं जीवन होतं, चांगलं कुटुंब होतं, पण त्याला काही कळत नाही की त्याच्याबरोबर असं का झालं. मग जेव्हा देवाचा सेवक त्याच्याबरोबर बोलत होता तेव्हा तो रडू लागतो. त्याला देवाच्या उपस्थितीमध्ये तो रडू लागतो. देवाचा सेवक जेव्हा बोलत असतो तेव्हा पवित्र आत्मा त्याला सांगतो की हा माणूस जेव्हा तरुण होता आणि तरुण होता तेव्हा एका मुलीबरोबर प्रेम होतं त्याचं. आणि मुलीबरोबर प्रेम होतं. त्या मुलीला तिने खूप शपथ घातल्या की मी तुझ्याबरोबर लग्न करीन, मी तुझ्याबरोबर असं करीन, तसं करीन, चांगला राहीन, खूप काही तिला सांगितलं. पण जेव्हा तिचे लग्नाची वेळ जवळ येते तेव्हा हा माणूस त्या मुलीला फसवतो आणि दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करतो
आणि मग असा परिणाम होतो, तिने जी शपथ वाहिलेली आहे त्या मुलीसमोर, त्याचे श्राप त्याच्या जीवनात येतात. देवाचा आत्मा त्याला दाखवतो की त्यांनी तिला फसवलं, शपथ देऊन खोटारडेपणा केला, त्याच्यामुळे सैतानाने ह्याचं सगळं चोरून घेतलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एखादा श्रीमंत माणूस जर तुम्हाला अचानक भिकारी झालेला दिसला तर लक्षात ठेवा, त्याने समोरच्या माणसाला फसवलेलं आहे, त्याने खूप खोटं काही बोललेलं आहे आणि शपथ वाहिली असेल तर भयानक त्यांनी पाप केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, येशूने स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही शपथ वाहूच नका, कोणाचीच वाहू नका. तुमच्या घरच्यांची वाहू नका, तुमच्या आईची वाहू नका, वडिलांची, बायकोची, मुलाची, कोणाचीच वाहू नका. तर स्वर्गातल्या देवाची पण शपथ वाहू नका. का तर तुम्ही शपथ वाहिलात तर तुम्ही दोषी ठराल, तुमच्यावर दंड येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला आहे तर तुम्ही खरेपणाने वागलं पाहिजे, खरे बोलणारे लोक व्हायला पाहिजे, सत्यामध्ये चालणारे लोक पाहिजे. कारण जे सत्याने चालतात ते देवापासून जन्मलेले आहेत. जर तुम्ही सत्याने वागता, तुमचा जन्म देवापासून झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. पण तुम्ही दिवस रात्र येशूकडे आल्यानंतर पण खोटं बोलताय, लोकांना फसवताय, लोकांशी लबाडीने वागताय, लक्षात घ्या, तुमच्या जीवनावर श्राप येणार, तुम्हाला देव दोष लावणार, तुम्हाला दोषी ठरवणार, कारण तुम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागत आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक वेळेला तुम्ही जिथे काम करता किंवा तुमच्या सहवासामध्ये जे लोक असतात त्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिक नसता. एखादा माणसं जेव्हा इकडे काउन्सिलिंगला येतो आमच्याकडे, एकदा एक पती पत्नी काउन्सिलिंगला आलेले माझ्याकडे, कधी कधी त्यांना असं मी प्रश्न विचारतो की तुमच्या जीवनामध्ये काय समस्या आहे. तो म्हणतो की माझा खूप मोठा धंदा आहे, पण काही दिवसापासून माझा धंदा चालतच नाही. तर मी त्यांना म्हणतो की तुम्ही काय पाप केलं आहे का. ते बोलतात नाही, मी काय पाप केलं आहे मला आठवत तर नाही. ठीक आहे बोलो. मग कोणाबद्दल मनात राग आहे का. नाही, राग पण नाही बोलतो. मग तुम्ही कोणाचं वाईट केलं आहे, काय पाप झाले ते तुम्ही आठवण करा, किंवा तुम्ही कोणाला अजून काही उद्धटपणे वागला आहात, मारला आहात, जे काही तुम्हाला आठवतं ते कबूल करा. तर अशा वेळेला तो माणूस बोलतो नाही. मग मी बोलतो तुम्ही खोटं बोलता का धंद्यामध्ये. बोलतो खोटं अजिबात नाही, कधीच खोटं नाही बोलत. असं बोलतो. तेवढं त्याची बायको बोलतो अहो हा सतत खोटं बोलत असतो. त्याची बायको बाजूला बोलते हा सतत खोटंच बोलत असतो, आता पण खोटंच बोलतोय. तर लक्षात घ्या, जर तुम्ही खोटं बोलत असाल तुम्हाला देवाकडनं आशीर्वाद मिळणार नाही. तुम्ही म्हणाल मी येशूवर विश्वास ठेवला आहे, आणि तुम्ही म्हणाल थोडं थोडं खोटं बोलावं लागतं, थोडं थोडं खोटं बोललं तर चालतं. तुम्हाला चालत असेल, देवाला चालणार नाही. आता उदाहरणासाठी सांगतो, समजा तुम्हाला मी एक थाली भरून चांगलं जेवण दिलं. त्या जेवणामध्ये सगळ्या भाजी आहे, डाळ भात सगळं काही छान आहे, एकदम 5 स्टारची प्लेट दिली समजा, हां हॉटेलमधली प्लेट. पण तुमच्या डोळ्यात देखत समजा मी त्याच्यामध्ये थोडंसं विष टाकलं आणि तुम्हाला खायला दिलं, खाल का तुम्ही. बोला काय नाही, थोडंसंच विष टाकलं ना, बाजूचं खातो. कराल का असं. का नाही खाणार, कारण तुम्हाला माहिती आहे मी थोडंसं विष पण माझा जीव घेऊ शकतो. तसं जगामध्ये अनेक लोकांना असं वाटतं थोडं थोडं खोटं बोललं ना तर चालतं, काय नाही देव क्षमा करेल. आणि त्याचाच परिणाम असा होतो त्यांच्या जीवनावर श्राप येतात, कामामध्ये यश नाही, धंद्यावर आशीर्वाद येत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर तुम्ही आजपर्यंत जर खोटारडेपणे वागला असाल तर आज देवाकडे पश्चाताप करा, आज देवाकडे रडा. तुम्ही अमुक माणसाला शपथ दिली असेल किंवा देवाचं व्यर्थ नाव घेऊन शपथ वाहिली असेल, आज देवाकडे क्षमा मागा, पश्चाताप करा. कारण अनेक कुटुंबामध्ये हे श्राप आहेत, कारण ते त्यांच्या शपथा पूर्ण करत नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद मिळत नाहीत. हालेलुया, हालेलुया. आणि दुसरी गोष्ट जसं सांगितलं की तुम्ही खरेपणाने वागलं पाहिजे. जसं तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तुमची जगामध्ये ओळख असली पाहिजे. काय की तुम्ही जिवंत देवाची मुलं आहात, तुम्ही वेगळी माणसं आहात. जगामध्ये जशी लोक जगतात तशी तुमची ओळख नसली पाहिजे. आता एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करता, त्या ठिकाणी अमुक काही लोक तुमच्याबरोबर असतील, ते तुम्हाला म्हणतील अरे तुझ्याकडे अमुक वस्तू आहे ना, दे ना मला जरा. कुठे कोण बघणार आहे, सगळ्या चाव्या तुझ्याकडेच आहेत ना.
पण तुम्ही येशूकडे आल्यानंतर पण तुम्ही बोलात काय नाही, देव मला क्षमा करेल, आता देतो त्याला, तर काय होईल सांगा? तुमच्या जीवनावर देवाचे श्राप येतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, बायबल सांगतं सैतान सत्यामध्ये टिकला नाही म्हणून त्याला स्वर्गातून खाली फेकलं. सैतान सत्यामध्ये टिकला नाही म्हणून देवाने त्याला स्वर्गातून खाली फेकलं. जर तुम्हाला स्वर्गात जायचं आहे तर तुम्हाला खरं बोलता यायला पाहिजे. एखाद्या माणसाने तुम्हाला येशूविषयी विचारलं, तुम्हाला खरी साक्ष देता यायला पाहिजे. अनेक वेळेला लोक येशूचं नाव घ्यायला घाबरतात किंवा अनेक वेळेला त्यांची साक्ष द्यायला घाबरतात. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, प्रकटीकरणाच्या पुस्तकात, ते कोकऱ्याच्या रक्ताने शुद्ध केलेले आणि आपल्या साक्षीच्या द्वारे विजय मिळवलेले लोक आहेत. तुम्ही जर खरे बोलणारे लोक आहात तर तुम्ही सैतानावर विजय मिळवू शकता. तुमच्या साक्षीच्या द्वारे सैतान हरू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण त्यासाठी तुम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे खरं बोलता यायला पाहिजे. आता काही महिन्यापूर्वी मला वाटतं एका भावाने साक्ष दिली, जो हिंदी परिवारमध्ये आहे आमच्या. त्यांनी काय साक्ष दिली की एकदा तो ट्रेनमधून जात होते आणि ट्रेनमधून त्यांना चेन्नई रोडला मला वाटतं उतरायचं होतं आणि जात असताना त्यांनी त्यांची बॅग वरती ट्रेनमध्ये ठेवली. पण जेव्हा त्यांचा स्टेशन यायचं जवळ झाला तर त्यांची झोपेतून ते उठले आणि अचानक त्यांनी एक बॅग घेतली आणि लगेच आपल्या घरी गेले. पण त्यांनी बघितली नाही कोणाची बॅग आहे म्हणून. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा ते घरी जाऊन बॅग बघतात तर बॅग दुसऱ्याचीच असते, त्याच्यामध्ये खूप पैसे असतात. आणि जेव्हा ते बघतात तेव्हा त्यांना पण भीती वाटते की मी कोणाची बॅग घेऊन आलो. आणि जेव्हा मुलगा त्यांचा घरी येतो, मुलगा पण बोलतो की तुम्ही वडिलांना बोलतो तुम्ही कोणाचं घर उजाड करून आलात. बिचारा किती दुःखी असेल, किती रडत असेल. आता तो मुलगा देवावर विश्वास ठेवणारा आहे म्हणून तसा बोलू शकला. आणि सारखा मुलगा असला तर काय बोलेल, अरे काय नाही पप्पा, मस्त आपण गाडी बिडी घेऊया, बंगला बिंगला घेऊया, कोणाला माहिती पडणार आहे. पण त्या भावाच्या मुलांनी त्याला सांगितलं की हे कोणाचं तरी आपण नुकसान केलेलं आहे. तेव्हा त्यांच्या हृदयाला पण चुटबुट झाली की खरंच त्या समोरच्या ज्याचे बॅग हरवलेली आहे त्याचं किती त्याला दुःख होत असेल. मग ते लोक काय निर्णय करतात की आपण त्या माणसाला फोन करायचं. त्या माणसाला फोन करतात, तो माणूस बोलतो हो बॅग माझी आहे, तुम्ही चर्चगेटला पोलीस स्टेशनवर या, तिथे आल्यावर मी तुमची बॅग देतो, तुम्ही माझी बॅग द्या. हा भाऊ जो येशूवर विश्वास ठेवतो त्याने काय केलं, पहिली गोष्ट त्याने हाला हा बोललेला आहे आणि नाहीला नाही बोललं आहे. कारण त्याला माहिती आहे बायबलमध्ये लिहिलं आहे पैशाचा लोभ हे पाप आहे. जर मी पैशाचा लोभ केला तर माझ्या जीवनात पाप घडेल आणि मला देवापासून दूर व्हावं लागेल. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून हा भाऊ जेव्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये जातो, त्या पोलीस स्टेशनला ती बॅग देतो, तिथे जो इन्स्पेक्टर असतो तो ती बॅग उघडून बघतो, त्याला कळतं की एवढे पैसे आहेत. आणि ह्याची बॅग जेव्हा उघडून बघतो तर ह्याच्या बॅगमध्ये फक्त बायबल आणि गाण्याचं पुस्तक आहे. तेव्हा तो समोरचा माणूस त्याला विचारतो, एवढे पैसे तुला मिळाले, तू ठेवले कसे नाही, किंवा तुझ्या मनामध्ये मोह आला नाही का? तो बोलतो नाही, मी बायबल वाचतो, त्याच्यामध्ये मला देवाचं वचन आहे की आपण द्रव्याचा लोभ ठेवायचा नाही, मोह ठेवायचा नाही दुसऱ्याच्या संपत्तीचा. अनेक उदाहरण तो त्याला सांगतो. खरं बोलतो, खरं बोलतो, खरं बोलतो. उदाहरणाच्या द्वारे, देवाच्या वचनाद्वारे त्याला सांगतो, त्या अधिकाऱ्याला समजवतो की हे पाप आहे, हे चुकीचं आहे, मी लोभ नाही ठेवू शकत. आणि जेव्हा हे सगळं तो सांगतो तेव्हा तो पोलीस काय करतो माहिती आहे? मुळामध्ये जो माणूस पहिले पैसे द्यायला जातो ना, त्याला अशी भीती असते की आज मला पोलीस फोडून काढते, वाटतं फटके बिटके देतील. पण तो खरं बोलतो आणि त्याला सगळं काही खरं सांगतो, म्हणून जिथे फटके पडायचे असतात तिथे त्याला शाबासकी मिळते. तो बोलतो शाबास, चांगलं काम केलंस. हालेलुया, हालेलुया. विचार करा, जर पृथ्वीवरचे माणसांबरोबर आपण जेव्हा खरेपणाने वागतो, ते जेव्हा तुम्हाला शाबासकी देतात, मग तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जेव्हा खरे वागा तेव्हा स्वर्गातून देव हात लांब करून तुमच्या पाठीवर तुम्हाला शाबासकी देईल, चांगलं काम केलंस असं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझे प्रिय भाऊ बहिणींनो, येशू या वचनाच्या द्वारे त्याला सांगायचं आहे की तुम्ही शपथा वाहू नका
आजपर्यंत कळत न कळत तुम्ही वाहिल्या असतील त्या गोष्टीसाठी देवाकडे पश्चाताप करा. किंवा एखाद्या माणसाला तुम्ही शपथ दिली आणि तुम्ही शपथ पूर्ण केली नसेल त्याच्याकडे पण क्षमा मागा. म्हणजे काय होईल, देवाची दया तुमच्यावर होईल. आणि रोज आपल्या जीवनामध्ये खरेपणाने वागत राहा, प्रामाणिकपणे वागत राहा, चालत राहा. कारण मी जसं वचनात सांगितलं आहे नीतिसूत्रामध्ये की जे खरेपणाने चालतात, वागतात, देव त्यांच्याविषयी आनंदित असतो, देव त्यांच्याविषयी खुश असतो आणि देव त्यांना भरभरून आशीर्वादित करतो. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तुम्ही तुमच्या सगळ्या चिंता, गरजा देवावर विश्वास ठेवा, ईश्वर विश्वास ठेवा आणि सत्याने वागत राहा, चालत राहा. म्हणजे एक दिवस तुमचा प्रवेश स्वर्गामध्ये होईल आणि तुम्ही जिवंत देवाबरोबर युगानुयुग स्वर्गामध्ये राहाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर विश्वासाने हात ठेवा आणि त्या भागावर हात ठेवणे शक्य होत नसेल तर विश्वासाने हात छातीवर ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. आणि आपले डोळे बंद करा. या क्षणाला प्रभू येशूचं महान सामर्थ्य तुमच्या उतरो. प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जात. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील सर्व शैतानाची बंधनं तुटून जात आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.